घडवू विजयाचा तो गुलाल उडवू संघर्षाचा इतिहास घडवू जनसेवेच्या मैदानातून मागणं सरायचं आपल्या प्रीतम म्हात्रेनं आता आमदार करायचं आपल्या प्रीतम दादानं आता आमदार करायचं भावांनो आयोजन कसं वाटला मजा आली आता पहिले 3 नंबरची ट्रॉफी द्यायची ना डबल नाचा हॅलो चला जास्त वेळ न घेता ही स्पर्धा आपण 3 दिवसीय स्पर्धा एन्जॉय केली 24 संघाने या स्पर्धेमध्ये प्राधान्य आणि 24 मधनं अंतिम 3 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले पहिल्या रजनीमध्ये वावेघर हा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला त्यानंतर दुसऱ्या रजनीमध्ये पिरकोण संघ क्वालिफाय झाला आणि आजच्या रजनीमध्ये विंधण संघ क्वालिफाय झाला आहे आणि या स्पर्धेमध्ये जास्त वेळ न घालवता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अक्षय स्मृती मरोई विंधणे संघ पाहुण्यांना विनंती करेन आपण बसायचं आहे पाहुण्यांना विनंती करतो की आपण बसायचं सर्वांना आणि आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अक्षय स्मृती मरोई विंधणे संघ संघाच्या संघनायकाला किंवा खेळाडू कोणी असतील त्यांना विनंती आहे संघ मालक विश्वासजी गरज माजी उपसरपंच ग्रामपंचायत विश्वासजी शिवकर माजी ग्रामपंचायत उपसरपंच केलवणे संघ पुरस्कर्ते बहुतेक असतील त्यांना विनंती करेन की आपला सन्मान अर्थात प्राइज सेरेमनी आहे पाहुण्यांना विनंती असेल की या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आपण द्यायचं आहे रोख रक्कम आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी या स्पर्धेमधील विश्वासजी शिवकर पाहुण्यांना विनंती करेन की तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण विंधण संघाला द्यायची आहे आणि विंधण संघाचे पुरस्कर्ते विश्वासजी शिवकर उमेदवार पक्का जो टक्का या शेका पक्षाचा विवेक पाटील साहेबांनी चालवलाय इतिहास कटाऱ्याचा आमदार बालाराम पाटलांचा कोणी नाद नाही करायचा प्रीतम म्हात्रे दादांचा कोणी नाद नाही करायचा विनय कावट दादाला आहे आशीर्वाद त्यांचा विनय कावट दादाला आहे आशीर्वाद त्यांचा विनायक गावड दादा करा सैनिक विवेक पाटलांचा सैनिक विवेक पाटळ धन्यवाद डीजे ऑपरेटर तुम्हाला खरंच आपण मुख्य जो कार्यक्रम आहे बक्षीस वितरण सोहळा त्या सोहळ्याकडे बोलतोय खरं तर या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहिलं असेल अक्षय स्मृती मरोई विंधणे या संघाच्या नावावरती गेला खरं तर जोहे टुर्नामेंटमध्ये देखील तो संघ दाखल झाला आहे तेथे देखील निश्चितच
2 सामने जिंकल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत संघ तेथे दाखल झाल्यामुळे काही कारणाने या स्पर्धेत त्या संघाने माघार घेतली. तर बोलूयात आता या स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला, खरं तर फायनल मॅच. आणि त्या मॅचचा मात्र शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय जो खेळाडू असेल. ज्या खेळाडू खरं तर 11 चेंडू फेस केले आणि तब्बल 28 धावांची वैयक्तिक खेळी साखर आपल्या संघाला विजय उद्दिष्ट साध्य करून दिलंय, तो खेळाडू ठरलाय खरं तर छोटा पॅकेट बडा धमाका पिरकोन 11 पिरकोन संघाचा तेजस पाटील याने यायचा आहे. आमचे डीजे श्याम यांचे सुपुत्र खरं तर चिन्मयजी कोळी यांच्या पवित्र शुभ असते तेजस पाटील याला मात्र सामन्याचा पुरस्कार देऊन शुभ सन्मानित केलं जाईल. जबरदस्त खेळ आजच्या या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. तेजस पाटीलच्या माध्यमातून शेवटच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. वेल प्लेड तेजस. हॅलो. या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करून आपल्या टीमला विजयामध्ये मोलाचा सहभाग केला, ज्यानं 4 सामने खेळताना 4 झेल पकडले आणि अनेक धावा आपल्या टीमसाठी ज्यानं वाचवल्या. तो ठरला या टीमचा बेस्ट फिल्डर. नाव आहे पिरकोन 11 पिरकोन टीमचा अभिजित गावंड. या अभिजित अतिशय जबरदस्त झेल या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी पकडलेत आणि फक्त फलंदाजी गोलंदाजी नव्हे तर फिल्डिंगलाही खूप महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. 4 झेल पकडलेत आणि अनेक धावा त्यांनी आपल्या टीमला वाचवल्यात. सन्माननीय विजयजी शिवकर साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन सन्मान होतोय बेस्ट फिल्डर अभिजित गावंडला. मी आमचे समालोचक मित्र चेतन स्वामी सरांना विनंती करेन की 2 शब्द आपण त्यांना विचारायचे आहेत. 2 मिनिटं खरं तर एवढी मोठी स्पर्धा आहे, खरं तर 2 मिनिटं मात्र नक्कीच बोलावं लागेल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खरं तर चॅम्पियन बनला, त्यानंतर बेस्ट फिल्डर ही ट्रॉफी तुझ्या नावावर जाते. ही स्पर्धा आणि खरं तर या तुझ्या खेळीबद्दल आणि तुझ्या टीमच्या परफॉर्मन्सबद्दल तू काय सांगशील? नक्कीच मी बॅटिंगसाठी नाही पण माझे समर्थक आहेत ना ते डोलेमेटून माझ्या विश्वास ठेवतात. माझ्याकडे कुठला चेंडू आला तर ते मी फिल्डिंगसाठी आणलं होतं माझ्या गावामध्ये. तुझ्याबद्दल मात्र नक्कीच झाला, तुझ्यापर्यंत टीम बद्दल आणि आमच्या या खरं तर पाहिलं असेल डीजे श्याम व मनीष शिवकर केवळ आयोजित युवा नेतृत्व पृथ्वीराज चषकाबद्दल काय सांगशील? आयोजन तर भरपूर सुंदर आहे आणि आमच्या टीममध्ये सर सर्वच चांगले आहेत. येस, वेल प्लेड, बेस्ट ऑफ लक. तुला नेक्स्ट मॅच साठी आपण बोलूया प्रेझेंट बॉक्स मध्ये. या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर 24 संघांमधनं खऱ्या अर्थानं हा संघ आलाय आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना 4 सामने खेळताना 6 सफलता मिळवल्या 2022च्या पर्वामध्ये अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी काळामध्ये रायगड प्रीमियर लीग स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवली, आपल्या स्वप्नामधली पहिली बाईक आपल्या बॉलिंगच्या जीवावर ज्यानं मुरबीचा स्टार खेळाडू ओंकार पाटील याच्या नेतृत्वाने खेळताना ज्यानं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रायगड प्रीमियर लीगमध्ये किताब मिळवला, तो खेळाडू ठरतोय या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर. मिस्टर नाव आहे अनुराग माळी वावेकर. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एक कूलर पनिश मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते अनुराग माळी याला हा सन्मान दिला जाईल आणि भविष्य खूप उज्ज्वल आहे. एवढ्या कमी वयामध्ये एवढी चांगली कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळतोय. हॅलो. निश्चितच मित्रांनो टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे. आपण पाहत आहात इथे अनुराग माली आपल्या समेत जोडलेला आहे. आज खऱ्या अर्थानं तो बॉलिंगच्या जीवावर आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश करत असताना कुठेतरी
आज एवढ्या मोसमामध्ये आपल्याला हा 1 नंबरच्या ट्रॉफीवर नाव कोरायचं होतं, परंतु बॅडलक म्हणावं लागेल. काही कारणास्तव म्हणजे काही त्यांच्या चुका झाल्या असतील, परंतु उत्कृष्ट गोलंदाजीचं पृथक्करण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पहिल्या त्यांच्या दिवसामध्ये जर याच्या माध्यमातून जर गोलंदाजी बघितली तर खूप सुंदर गोलंदाजी होती. म्हणजे अक्षरशः फलंदाजाला कोणत्या प्रकारे चेंडू खेळायचा हा मोठा प्रश्न पडायचा, अशी त्याची सुंदर गोलंदाजी. आणि त्याच्या जीवावर आज तो बाईकमॅन होता, खऱ्या अर्थानं बाईकमॅन होता. आणि रायगड प्रीमियर लीग त्याची निवडसुद्धा झाली होती. तर मी खूप वेळा तुमचं नाव ऐकलं. तर अरुण, तुझ्या गोलंदाजीबद्दल काय सांगशील? गोलंदाजीबद्दल तर सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी तर चांगली गोलंदाजी झाली होती भरपूर, पण आज थोडीशी खराब गोलंदाजी झाली. चांगली फलंदाजी केली पिरकोन संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी. आणि संघाच्याबद्दल सांगायचं झालं तर भरपूर बॅकफुटला चाललो होतो यावर्षी, क्रिकेटपासून सुद्धा थोडा लांब होतो. परंतु आता या परफॉर्मन्सनंतर अजून पुढे चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. निश्चितच तुमचा या मोसमामधला पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंटमध्ये तुम्ही कुठेतरी फायनलमध्ये पोचला होता. आणि खऱ्या अर्थानं तुझ्या पूर्ण टीमची आणि तुमच्या गावाची पूर्ण जिम्मेदारी तुझ्या गोलंदाजीवर होती. तर गोलंदाजी पहिल्यांदा तुझ्या हातामध्ये जेव्हा बॉल दिला तेव्हा तुला असं काय वाटलं होतं की मी किती धावापर्यंत तुमच्या समोरच्या संघाला रोखेल म्हणून? तर पहिली ओव्हरच मोमेंटम बिल्ड करते आपली पहिली ओव्हरच. तर त्याच्यामुळं पहिली ओव्हर चांगली पडली तर पुढे पण चांगली ओव्हर म्हणजे ओव्हर टाकत होते आमचे गोलंदाज. त्याच्यामुळेच आम्ही आत्ता फायनलपर्यंत पोहोचलो. आणि प्रेक्षकांचा सपोर्टर तुम्ही बघितला दोन्ही दिवस भरपूर प्रेक्षक. म्हणजे पहिल्या दिवशी 4 वाजेपर्यंतसुद्धा एवढे प्रेक्षक होते ना का त्यांच्यामुळं खेळायला अजून मजा येते. निश्चितच जर आपल्या सपोर्टरचा जर आपल्या पाठीशी जर असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये परफॉर्मन्स करतो. तर मी म्हणेन की तुला पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या पुढच्या ह्याच्यासाठी माझ्या आणि आमच्या या आयोजनातर्फे शुभेच्छा देईन. पण मी जाता जाता तुला एक शेवटचा प्रश्न विचारेन की तुम्ही पहिल्यांदा आमच्या या केळवण्या नगरीमध्ये किंवा या विभागामध्ये तुम्ही पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट भरली, तर ह्या आयोजनाबद्दल तू एकंदरीत काय सांगशील? तर खरं तर या एरियात आम्ही पहिल्यांदाच एंट्री टाकली होती. तर आयोजकांचं तर धन्यवाद मानेन की इथं खेळण्याची संधी दिली. आयोजन तर भरपूरच चांगलं होतं, कारण पहिल्या दिवशी आलो तेव्हाच 40+ सारखी एक नवीन संकल्पना आयोजकांनी राबवली होती. तर खूप चांगलं वाटलं खेळताना, खूप चांगलं आयोजन होतं. धन्यवाद अनुराग माली, तुला पुन्हा एकदा आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा असतील. थँक्यू सर. अनुराग माळी जेवढा चांगला खेळतोय त्यापेक्षा चांगलं त्याचं वक्तृत्व पाहायला मिळालं, कारण आताच्या युगामध्ये खेळाडू खूप कमी पाहायला मिळतात असे बोलणारे. तर बोलतोय पुढच्या सन्मानाकडं. या स्पर्धेमधला बेस्ट बॅट्समन या उरण विभागातील खऱ्या अर्थानं रन मशीन म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं तर वावगं ठरू शकत नाही. अनेक वेळा ज्या खेळाडूला पाहिलं त्याचा खेळ खेळताना नेहमी सलामीला येऊन आक्रमक शैलीनं खेळणारा या उरण आणि खास करून पूर्व विभागातील रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं आहे, ज्या वेळी पिरकोन संघ जिंकतोय त्यामध्ये सिंहाचा वाटा ज्या खेळाडूचा असतोय, अर्थात ज्यानं या स्पर्धेमध्ये 4 सामने खेळताना 55 धावा उभारलाय, तो ठरला या स्पर्धेमधला बेस्ट बॅट्समन. नाव आहे मिस्टर पिरकोन 11 पिरकोन संघाचे रन मशीन तेजस पाटील. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात आमचे चिन्मय कोळी आयोजक आमचे सॅम डीजे यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आणि आमचे समालोचक मित्र चेतन स्वामी सरांच्या शुभ धन्यवाद. हस्ते. तेजसला खऱ्या अर्थानं मी खूप वर्ष पाहतोय, परंतु तेजस कधी बोलायला तयार होत नाही. पण मला वाटतं की मी आमच्या इथे आज बोलण्याचा तो प्रयत्न करणार आहे. तेजस, मी विचारेन की आज तुम्ही आमच्या या मोसमामध्ये जेव्हा एंट्री टाकली तेव्हा खऱ्या अर्थानं सर्व मदार अक्षरशः तुझ्याकडे आणि आदेशकडे होती. पहिल्यांदा फलंदाजी करताना वावेघर टीमने चांगला स्कोर उभा केला होता. तर तुमची त्यांच्या बाबतीची काय हे असेल की तुम्ही त्यांना किती धावापर्यंत रोखू शकत होते? त्यांची परवा दिवस मॅच बघितली होती तेव्हा त्यांची बॉलिंग सीट चांगली होती. तो आम्ही त्या आज त्यांचा स्कोर कमी झाला, आम्ही सर्व कॉन्फिडन्स होतो की आम्ही रन चेस करू. नक्की. ज्यावेळेस तुझ्या बॅटमधून
पहिल्याच ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार आला, तिथेच खऱ्या अर्थाने मॅच फिरली होती. परंतु तुमच्यासारखे आणि तुझ्यासारखा एक चांगला खेळाडू जेव्हा मैदानावर खेळत होता तेव्हा तुमच्या गाववाल्यांचा भरपूर असा उत्स्फूर्त प्रतिसाद होता, त्याबद्दल काय सांगशील? खरं प्रेक्षकांना धन्यवाद देतो, त्यांच्यामुळे आमची टीम आहे आणि माझ्यासाठीच नाही, त्या पूर्ण 11 प्लेयरसाठी ते सपोर्ट करत असतात. नक्कीच आज खऱ्या अर्थाने आपण हा मैदान आणि हा आयोजन आपण बघतो, ज्या आमचे डॅशिंग नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे याच्या आयोजनानंतर आपण हे जे सामने आयोजित केले होते, एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि खास करून मी आयोजनाकडे आमची एंट्री घेतली आणि खास करून मनीष आणि DJ सॅमचं, कारण आम्हाला केरळमध्ये खेळण्यासाठी बंदी आहे, पण मनीषने त्याने आम्ही एंट्री घेतली. खरं म्हणजे बंदी तर तुमच्या गाववाल्यांनीच केली होती, परंतु आम्हाला असं खेळामध्ये काहीच नाही आहे. तुम्ही कुठेही खेळा किंवा नाही खेळा, आमच्याबद्दल काही नाही. फक्त तुमच्या गावामध्ये आमच्या गाववाल्यांना बंदी आहे, काही हरकत नाही आहे. पण हा खेळ आहे, खेळ आपण कुठेही खेळू शकतो. धन्यवाद. हॅलो, तर चला बोलूयात आता. मात्र काही काळ तुम्हाला थांबवतोय. काही सन्मान जे आहेत निश्चितच विशेष सन्मान व्यासपीठावर ते आपण घेतोय मध्येच. खरं तर आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपण हॅलो, तर आपण आता व्यासपीठावरती आणखी एक विशेष सन्मान घेतोय. खरं तर संपूर्ण रात्रीमध्ये आपण जो गोड आवाज ऐकलात, खरं तर समोरच्या क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव, तिरंग चषकाचे यशस्वी आयोजक आणि आमचे सर्वांचे लाडके खरं तर गुरुस्थानी असलेले आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी भगत सरांचा आपण विशेष सन्मान घेतोय. विनंती असेल आयोजकांना आपण राजेंद्रजी भगत सरांना मात्र शुभ सन्मान करायचं आहे. खरं तर सन्मान झाल्यानंतर आपण त्यांचं देखील एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. DJ सॅम आणि मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 या स्पर्धेचा खरं तरी शेवटचे काही क्षण तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पिरकोन संघ खरं तर या स्पर्धेचा संपूर्ण आपण विचार केला चॅम्पियन ठरले संघ पाहायला मिळाला आहे. आणि त्यानंतर मात्र काही मानांकन देखील आपण निश्चितच आता दिलेत आणि त्याच्यानंतर काही विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतील. तर निश्चितच राजेंद्र भगत सर, तुमच्यासाठी निश्चितच आपण एक छोटीशी मुलाखत तुमच्याशी पण घेऊया. कारण तुम्ही देखील तिरंगा चषकाचे यशस्वी आयोजक आहात. पण प्रथमतः तुम्ही केलवणीच्या खरं तर क्रीडानगरीमध्ये खरं तर या मोठ्या स्पर्धेमध्ये आज मात्र समायोजन करण्यासाठी आलात. खरं तर आमच्या आयोजकांकडून तुम्हाला निश्चितच आग्रहाची विनंती केली, तुम्ही त्या विनंतीला मान दिलात, या स्पर्धेवर उपलब्ध झालात, त्याबद्दल प्रथमतः मी आपला आभारी आहे. तर एकंदरीत काय म्हणाल खरं तर या स्पर्धेबद्दल आणि आमचे लाडके आयोजक मनीषदादा शिवकर आणि सॅमजी कोळी यांच्यासह बद्दल? नक्की DJ सॅम आणि मनीष शिवकर आणि संपूर्ण आयोजन कमिटी यांचं मनापासून कौतुक करेन. कारण ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा आपल्या गावाच्या आणि आपल्या सर्वांसाठी ही स्पर्धा भरवली. खूप चांगले व्यक्तिमत्व आणि केलवणीमध्ये समालोचन करताना एक वेगळा आनंद मिळाला. कारण आमचा मानपान आणि सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध स्पर्धा, कारण एखादी स्पर्धा भरवणं सोपं नसतं आणि त्यामधील नाईट स्पर्धा, कारण मीही एक आयोजक आहे, खूप कष्ट करावे लागतात आणि हे कष्ट करत असताना सर्व टीमनं पण सपोर्ट करायला हवं. कारण कधी कधी काही टीम उशीर येतात आणि कधी कधी काही संघांचं मी नक्की उल्लेख करेन, काही संघ लॉट्स बघून खेळतात. ए मध्ये नको, बी मध्ये नको, आम्हाला डी मध्ये आणि सी मध्ये. ज्यांची पात्रता ए मध्ये खेळण्याची आहे ते सुद्धा बोलतात की आम्हाला सी आणि डी मध्ये. कारण मी तो अनुभव घेतो 10 वर्ष, त्याच्यामुळं मी त्यांनाही सांगेन फक्त आपण बाईकसाठी खेळू नका आणि पैशासाठी खेळू नका. काही टीम तर काही जिंकत पण नाही, पण ते बिंदास खेळतात. खेळताना आपण बिंदास खेळत जा. कधी असं बोलू नका की बाबा आम्हाला सी मध्ये आणि डी मध्ये. आपण स्वतःला सांगा की आपल्यामध्ये गुणवत्ता आहे आणि आपण कुठेही खेळू शकतोय. कारण हे सुद्धा माझा अनुभव म्हणून मी सांगतोय. आणि पुन्हा एकदा मी जास्त न बोलता अर्णवजी, आमचे चेतन स्वामी सर आणि रिवॉर्ड सर यांना मला संधी दिली. मी जास्त काही समालोचन, मला वेळ भेटत नाही, पार्ट टाईम करतोय, चांगलं करतो की वाईट करतो हे मला माहिती नाही, पण तुम्ही मला प्रेम दिलंय, असंच प्रेम आयुष्यभर माझ्यावर राहू दे ही अपेक्षा मी तुमच्याकडनं बाळगतोय. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी आभार मानतोय. आणि नक्की तुम्ही ज्या नावाने स्पर्धा भरवली ते प्रीतम दादा
या 190 उरण विधानसभेचे भावी आमदार नक्की होतील हे मी या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देईन. धन्यवाद. खरं तर हे होते आपले सर्वचे लाडके आदरणीय सन्माननीय भगत सर, ज्यांच्या माध्यमातून आपण आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये त्यांचा सुमधुर आवाज ऐकलात. त्यानंतर पुढील सन्मान असेल खरं तर वावे घरचा आणखी एक गोड आवाज प्रथमेशी मोरे यांचा आपण आणखी एक गोड आवाज ऐकला, त्यांचा देखील शुभ सन्मान आम्हाला करावायचा आहे. प्रथमेशी मोरे साहेब आपण या. प्रथमेशी मोरे खरं तर आणखी एक वावेघरचा गोड आवाज आमच्या समेत जोडला गेलाय, त्यांचा देखील झाले स्वागत. विनंती असेल प्रथमेशी मोरे साहेब या. जबरदस्त शब्दरचना आपण पाहिली त्याच्या संपूर्ण रात्रीमध्ये करता. पहिल्या रात्रीमध्ये देखील आपण प्रथमेशी मोरे यांचं सूत्रसंचालन ऐकलं. त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये देखील अंतिम सामन्यासाठी त्यांनी आम्हाला संचालक म्हणून चांगली मदत केली, तर त्यांचा देखील अभिप्राय जाणणं आपलं निश्चितच साध्य कर्तव्य आहे. त्यांना देखील एक छोटीशी मुलाखत, त्यांना देखील एक दोन प्रश्न विचारूया. तर प्रथमेशी खरं तर आपला संघ या स्पर्धेमध्ये रनरअप ठरलाय, परंतु ती वेगळी गोष्ट झाली आहे. तुम्ही समालोचन करता, खरं तर अनेक स्पर्धामध्ये तुम्ही समालोचन म्हणून निश्चितच काम बघितलं असेल, परंतु काय म्हणाल खरं तर या स्पर्धेबद्दल आणि आमचे आयोजन करते यांच्याबद्दल? धन्यवाद सर. खरं तर आयोजन चांगलं आहे आणि या निशांक भोईरनी मला इथं खरं तर समालोचन करण्याची संधी दिली. मी होतो दापोलीला, रत्नागिरीला, तिथून मला निशांक बोलला की तुला इथं यायचं आहे, काय पण करून यायचं आहे आणि इथं तुला समालोचन करायचं आहे. धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आणि सॅमजी कोहली आपलंसुद्धा आभार व्यक्त करतो. आम्ही अख्ख्या रात्रीमध्ये माझा आवाज तुम्ही ऐकलात, खरं तर मला झेललं, याचे फक्त आभार व्यक्त करतो. येस, धन्यवाद. निश्चितच खरं तर समालोचन करणं ही एक कला आहे आणि त्या कलेचं कदरदान खरं तर निश्चितच किंमत तो कलेचं कदर करणारच ओळखू शकतो. तर बोलूयात पुढील सन्मान आपण मात्र परागजी थळी. खरं तर आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आम्हाला निश्चित 3 रात्रीमध्ये ज्यांनी गुणलेखक म्हणून निश्चितच साथ दिली, प्रत्येक चेंडूचा खरं तर लेखाजोखा जो आमच्यापर्यंत आला तो मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. अशा खेळवणे गावातील आणखी एक उदयोन्मुख गुणलेखक खरं तर ज्यांच्या माध्यमातून कम्प्युटराइज गुणलेखक म्हणजे ज्यांची खरं तर ओळख आहे, अगदी व्यावसायिक गुणलेखक म्हणून ज्यांनी निश्चितच कमीत कमी वयामध्ये कमीत कमी वेळेमध्ये निश्चितच आपल्या नावाचा एक ठसा उमटवला आहे, असे परागजी थली साहेबांना आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेचे खरं तर गोड आयोजक मनीजी शिवकर आणि DJ सॅम यांच्या पवित्र शुभ हस्ते मायेची उबदार शाल, वस्त्रालंकार, आपुलकीचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छाने स्पर्धेची गोड आठवण खरं तर चिरंतन रुजून राहावी म्हणून सन्मानचिन्ह भेट देऊन शुभ सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद परागजी थळी. परागजी थळी, आपणा देखील एक प्रश्न असेल. परागजी थळी, 1-2 शब्द. खरं तर आपण माणगाव येथे पॉस्को कंपनीमध्ये कार्यरत आहात. नोकरी धंदा सांभाळताना आपण गुणलेखन ही देखील निश्चितच आवड जोपासली आहे, तर काय म्हणाल त्या आवडीबद्दल आणि काय म्हणाल खरं तर आमच्या या स्पर्धेबद्दल? नक्कीच मनीष शिवकर आणि DJ सॅम यांचे दुसरे आयोजन आहे. या आयोजनामध्ये मला पुन्हा एकदा कॉल दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि ह्या क्षेत्रात नवनवीन अनुभवाला मिळत आहे, तर मी सर्वांचे धन्यवाद मानतो. हे होते परागजी थेली. खरं तर व्यवसाय धंदा सांभाळताना मात्र गुणलेखन निश्चितच ही त्यांची आवड आहे आणि मात्र त्या आवडीनुसार मात्र त्यांनी निश्चितच चांगलं काम केलंय. त्यानंतर पुढील सन्मान असेल खरं तर आणखी एक गुणलेखक आमच्यासमोर जोडले गेले तर रोहनजी कोळी आपण यायचं आहे. रोहनजी कोळी साहेबांना आपण शुभ सन्मान करतोय. आणखी एक गुणलेखक खरं तर यांनी देखील आपला नोकरी व्यवसाय सांभाळताना निश्चितच गुणलेखन ही निश्चितच कला सांभाळली आहे. ही कला मात्र निश्चितच अवगत केली आहे. त्या कलेचे खरं तर कदरदान रोहनजी कोळी साहेबांना आपण शुभ सन्मान करतोय. धन्यवाद रोहनजी कोळी, आपण आपल्या अमूल्य स्पर्धेसाठी दिलात. त्यानंतर आपण बोलूयात खरं तरी आज संपूर्ण 3 रात्रीमध्ये आम्हाला पंच म्हणून ज्यांनी अमूल्य असं सहकार्य केलं आहे,
खरं तर आपटा गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय प्रणयजी भोईर, तदनंतर विलासजी कदम, तदनंतर देवलोली एक्सप्रेस खरं तर शुभम कदम, या तिन्ही खरं तर पंचांनी यायचं आहे. आपला देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी खरं तर कालच्या रात्रीमध्ये उल्लेख केला, त्यांनी चांगले क्रिकेटचे चाहते, चांगले खेळाडू शुभम कदम खरं तर देवलोली एक्सप्रेस म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे. ज्यांच्या नावाने खरं तर देवलोली उसराई देवलोली संघ सातत्याने प्रत्येक स्पर्धामध्ये आपण पाहिला असेल खेळताना, ते म्हणून पंच म्हणून आम्हाला खरं तर या स्पर्धेसाठी लाभलेत. तदनंतर प्रणय भोईर आपटा संघाकडून हा खेळाडू देखील तुम्हाला खेळताना सह अनेक स्पर्धामध्ये पाहायला मिळाला असेल. तर निश्चितच तदनंतर विलासजी कदम हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. या तिन्ही खरं तर पंचांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. एक छोटीशी बाईट खरं तर शुभम कदम एक चांगला खेळाडू देवलोली संघाचा आपण देखील आहात. निश्चित क्रिकेट खेळताना आणि पंचगिरी करताना निश्चितच काय वेगळा अनुभव आलाय का कधी निश्चितच क्रिकेटमध्ये? तरी निश्चितच पुन्हा एकदा मी प्रश्न विचारेन. खरं तर शुभम याला 2 मिनिटं थांबायचं आहे. खरं तर आपण एक चांगले क्रिकेट खेळाडू आहात. क्रिकेट खेळताना खरं तर आपण देखील पंचांसमोर अनेक अपील केल्या असतील, त्या अपील फेटा देखील अनेक अपील नंतर तुम्ही निराश देखील झाला असाल, परंतु आज तुम्ही स्वतः पंच म्हणून निश्चित मैदानामध्ये होतात. अनेक खेळाडून तुमच्याकडे देखील अपील केल्या, त्या अपील तुम्ही फेटाळ्यात किंवा निश्चित त्या अपिलांना सकारात्मक मान देखील डोलावले असेल. तर काय अनुभव राहिला आहे क्रिकेटमध्ये तुमचा देखील? अनुभव म्हणजे मी जवळपास 2014 पासून खेळ चालू केला मोठ्या टीममध्ये, आणि पंचगिरीमध्ये मी आता 3 वर्ष झाले असेल पंचगिरी करतोय. आणि आमचे गुरुवर्य विशाल पाटील सर यांच्या माध्यमातून मी पंचगिरी करणं शिकलो आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आता चालत आलोय. निश्चितच तर आयोजनाबद्दल देखील 2 शब्द झाले पाहिजे, कारण आयोजन कसं वाटलं आणि खरं तर केलोनच्या क्रीडानगरीमध्ये येताना निश्चितच कसा अनुभव राहिला तुझा एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि केलोन गावातील खरं तर ग्रामस्थांबद्दल या प्रेक्षकांबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं होतं आणि मनीष आणि श्यामदादा यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि आयोजन खूपच चांगलं आणि पब्लिकचा एवढा सपोर्ट आहे, खूप मजा आली इथे पंचगिरी करायला. धन्यवाद. खरं तर हा होता शुभम कदम, उसराई देवलोली संघाचा देवलोली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. खेळ निश्चितच क्रिकेट सातत्याने खेळताना पण पाहिलं असेल, आज पंच म्हणून आम्हाला भूमिका निश्चित साकारताना मैदान तुम्हाला पाहायला मिळाला. पुढील सन्मान असेल मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य विलासजी कदम साहेबांना. विलासजी कदम साहेब येताना दिसतील. खरं तर अनुभवी पंच आहेत, अनेक स्पर्धांमध्ये निश्चितच त्यांचा आपण पंच म्हणून त्यांनी भूमिका साकारली आहे. आज या स्पर्धामध्ये देखील त्यांना पंच आपण पाहिलं. तर एकंदरीत एकच प्रश्न विचार सर, खरं तर आपण काय म्हणाल खरं या स्पर्धेबद्दल आणि आमचे लाडक्या आयोजनाबद्दल? खरं तर छोटीशी बाईट होती, परंतु नाही आहे. खरं तर बोलण्यापासून थोडंसं वंचित असं आपल्याला पाहायला मिळत आहे, काही हरकत नाही आहे. गोड स्वभावाचे आपले सर्वांचे लाडके विलासजी कदम पंच म्हणून त्यांनी खरं तर आम्हाला 3 रात्रीमध्ये खूप मोठी मोलाची मदत केली आहे. त्यांचं देखील हार्दिक आभार. त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. पुढील सन्मान असेल प्रणय भोईर. प्रणय भोईर खरं तर आपटा संघाचा आणखी एक खरं तर आपटा संघाची रन मशीन, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची खरं तर ओळख आहे रसायनी विभागामध्ये आपटा संघाचा खेळाडू, आणि त्याच्याशी देखील आपण थोड्या जरा संपर्क साधणार आहोत. 1 ते 2 शब्द आपण देखील म्हणायचे आहेत. जास्त वेळ घेणार नाही प्रणय, फक्त 1 ते 2 बाईट्स आपण करूयात. निश्चितच एक छोटीशी मुलाखत. प्रणय 2 मिनिट. तरी निश्चितच हा होता प्रणय आपटा संघाचा. आज पंच म्हणून त्यांनी देखील आम्हाला महत्वाची भूमिका खरं तर या सामन्यामध्ये बजावली आहे. पुढील सन्मान असेल हॅलो 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 पुढील सन्मान आपण करूया. खऱ्या अर्थानं ज्या वेळी केलवणे गाव म्हटलं एक मोठी लोकसंख्या असणारे गाव, आणि या गावानं क्रिकेटला खूप काय दिलं आहे. आणि क्रिकेट खेळता खेळता अनेक समालोचन, कारण समालोचन करणंही सोपं नसतं, पण या गावातून प्रीमियर लीग आपण अनेक स्पर्धा बघितल्या, खास करून अंडररन स्पर्धा. आणि या अंडररन स्पर्धेमधून जे नाव आज उदयास आलं आणि समालोचन क्षेत्रामध्ये या व्यक्तीचं नाव आज या संपूर्ण पंचकृषीमध्ये गाजतं आहे. मराठी भाषा खूप चांगलं प्रभुत्व
आणि अतिशय सोज्वळ असणारं हे व्यक्तिमत्व येणाऱ्या काळामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये खूप प्रचंड यश या माणसानं निर्माण करावं ही इच्छाशक्ती असणारे एक उत्तम समालोचक आज या स्पर्धेला 3 दिवस ज्यानं अतिशय सुंदर समालोचन केलं ते गावचे सुपुत्र सन्माननीय अर्णव ठाकूर साहेबांचं सरांचं इथं सन्मान होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. तदनंतर आणखी एक समालोचक आज या केळवणे भूमीमध्ये समालोचन करता करता पनवेल उरण अशा अनेक विभागामध्ये एक व्यावसायिक समालोचक म्हणून ज्यांना आपण पाहिलं अशा या गावातील आणखी एक समालोचक चेतन स्वामी सर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. दोन्ही समालोचक अतिशय सुंदर आहेत. मराठी भाषांचं प्रभुत्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे समालोचक आणखी पुढे जावे या सदिच्छा असतील या आयोजकांच्या वतीनं. ते चेतन स्वामी सर आज आपण अनेक भागामध्ये त्यांना ऐकत असतो. मराठी भाषेवर चांगली प्रभुत्व आहे, चांगला लेखाजोखा त्यांच्याकडे चांगला अभ्यास आहे असे हे दोन्ही समालोचक अर्थात अर्णवजी ठाकूर आणि चेतन स्वामी सर. हॅलो या दरम्यान खरं तर आणखी एक विशेष सन्मान खरं तर 3 दिवसामध्ये 3 रात्रीमध्ये खरं तर ज्यांनी खरं तर आपल्या दोन्ही पिताने निश्चितच बोटाच्या तालावरती प्रेक्षक वर्ग आणि तदनंतर क्रीडारसिक सर्व खेळाडूंना थैथय नाचवलं असं निश्चितच आमचे सर्वांचे लाडके खरं तर डीजे ऑपरेटर डीजे बॉब उर्फ साई आणि डीजे सोन्या या दोन्ही देखील प्रेझेंट बॉक्समध्ये यायचं आहे. दोघांचा देखील विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. यावं आपण डीजे सोन्या डीजे बॉब उर्फ साई. समय सूचकता कशी असावी समय सूचकतेनुसार ज्यांनी खरं तर ध्वनिफीत वाजवल्या आणि फक्त वाजवल्यानंतर प्रेक्षकांना नाचण्यास देखील भाग पाडलं असं मात्र निश्चितच केलोन गावातील डीजे बॉब उर्फ साई आणि त्यांच्या समेत डीजे सोन्या यांच्यामध्ये देखील झाले शुभागमन त्यांचा आपण करतोय. मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान विनंती असेल आयोजकांना आपण डीजे बॉब उर्फ साई आणि सोन्या यांना मात्र शुभ सन्मान करायचा आहे. चला डीजे बॉब आणि डीजे सोड्या यांना मात्र आपण शुभ सन्मानित करतोय व्यासपीठावरती. गणेश म्हात्रे तदनंतर चेतनजी स्वामी आणि आपल्या सर्वांचा लाडका गुड्ड्या यांच्या पवित्र शुभ हस्ते पिंट्या म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण डीजे बॉब उर्फ साई आणि डीजे सोड्या यांना मात्र शुभ सन्मानित करतोय. धन्यवाद. खरं तर आपण या स्पर्धेमध्ये येऊन 4 चांद लावलेत. तदनंतर पुढील सन्मान असेल खरं तर ज्यांच्या माध्यमातून निश्चितच खरं तर आपण पाहिलं असेल वय वर्ष 12 आणि खरं तर ज्यांनी या संपूर्ण 3 रजनीमध्ये आपल्या नावाची छाप खरं तर या टेनिस क्रिकेटच्या जगतावरती सोडली असे आपल्या सर्वांचा लाडका डीजे ऑपरेटर चिन्मय कोळी याचा देखील केला जाईल विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती. कमी वयामध्ये खरं तर आपल्या वडिलांचं खरं तर ही वंश परंपरा ती मात्र पुढे घेऊन जाताना डीजे चिन्मय यांचा मात्र शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर. त्यानंतर पुढील सन्मान असेल खरं तर नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह कव्हरेज केली जाते. खरं तर नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हचे स्वप्नीलजी भावर साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. स्वप्नीलजी भावर खरं तर नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा अनेक प्रेक्षक वर्गाने निश्चित स्पर्धेचा मनमुराद आनंद देखील लुटला असेल. ही स्पर्धा खरं तर घराघरापर्यंत पोहोचवली असे नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हचे खरं तर भावर साहेबांचा मात्र एक शुभ सन्मान स्वप्नेजी भावर साहेबांचा शुभ सन्मान आपण घेतो व्यासपीठावरती.
नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हचं खरं तर एक मोलाचं योगदान राहिलं या स्पर्धेमध्ये, त्यांचा देखील हार्दिक आभार. आता आपण बोलूयात खरं तर मुख्य कार्यक्रमाकडे. DJ सॅम DJ सॅम खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी पेपर शॉट्स पाहायला मिळाले असे आमचे सर्वांचे लाडके सुजितजी पाटील, आपण देखील यायचं व्यासपीठावरती. ज्या रॉयल एंट्री आपण पाहिले त्या रॉयल एंट्रीमध्ये खरं तर ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं सुजितजी पाटील, आपण कुठे असाल तर आपण लागलीच यायचं व्यासपीठावरती. सुजितजी पाटील बघा, रॉयल एंट्री ज्यांनी खरं दुसऱ्यांना रॉयल एंट्री करून दिली, स्वतः त्यांची देखील रॉयल एंट्री होताना पाहायला मिळत आहे. त्याच्या समेत खरं तर बंडे यांनी देखील यायचं आहे, आमचा सर्वांचा लाडका बंडे, आपण देखील या. सुजित पाटील यांना आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मानित करतोय. सुजितजी पाटील यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगदी शुभ सन्मानित करतोय. रॉयल एंट्रीमध्ये खरं तर ज्यांचं मोलाचं योगदान राहिलंय सुजितजी पाटील साहेबांना आपण शुभ सन्मानित करतोय. त्यानंतर बोलूयात अगदी आपला मुख्य कार्यक्रम बक्षीस वितरण सोहळा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर अंतिम मुकाबल्यामध्ये पिरकोन विपक्ष जय सेवालाल वावेकर या दोन संघादरम्यान अगदी संघर्ष पाहायला मिळाला, ज्यामध्ये पिरकोन संघाने खरं तर बाजी मारली आणि दुसऱ्या क्रमांकावरती खरं तर समाधान मानावं लागलं जय सेवालाल संघाला. तर विनंती करणार आहे प्रथम DJ सॅम आणि मनीष दादा शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025 या स्पर्धेचा महाअंतिम मुकाबल्याचा मात्र रनअप ठरलेला संघ जय सेवालाल वावेकर. संपूर्ण टीमला विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. चला, जय सेवालाल वावेकर संघाला विनंती. या स्पर्धेचं खरं तर रनरअप म्हणून निश्चितच आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं चषक देण्यात येईल. खरं तर या स्पर्धेसाठी आपण विचार केला. संपूर्ण 3 रात्रीमध्ये आदरणीय सन्मान प्रकाशजी शिवकर, त्यानंतर विश्वाजी शिवकर, त्यानंतर समाधानची गावंड साई विजयजी शिवकर, या सर्व खरं तर मान्यवर आम्हाला मोलाची साथ दिली संपूर्ण 3 रात्रीमध्ये. त्यांचा देखील आयोजकाच्या माध्यमातून हार्दिक आभार. जय सेवालाल वावेकर खरे तर या स्पर्धेचा रनरअप ठरलेला संघ तुम्हाला पाहिला अनुराग माळी आणि कंपनी. हॅलो, संतोष राठोड आणि गोविंद संतोष माने, राकेश राठोड, आपण पण या स्टेजवर यायचं आहे. या लवकर. हार आणि जीत खरं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू. निश्चितच आयुष्यामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला निश्चितच हरावं देखील लागतं आणि हरल्याशिवाय
जिंकण्याची खरी चव काय असते ती मात्र निश्चितच तुम्हाला कधी कळणार देखील नाही आहे. तर निश्चितच जय सेवाला वावेकर संघ करता अंतिम सामन्यामध्ये हरला असेल, पण जो प्रेक्षक वर्गाची मनं जिंकण्याचं काम या संघाने केलं आहे. तर वडिया मात्र आणखी एक मोठं मानांकन या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट ज्या संघाने खरं तर कालच्या रात्रीमध्ये निश्चितच प्रमुख मानांकन असेल या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. सर्वोत्कृष्ट खेळाडू या संपूर्ण स्पर्धेचा ठरलाय. ज्या खेळाडूने खरं तर चांगली फलंदाजी केली, आपला संघ ज्या ज्या वेळेस अडचणीत आला, खालच्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला, तदनंतर फलंदाजी चांगली केली आणि ज्या ज्या वेळेस विकेटची गरज होती गोलंदाजी देखील चांगली करत विकेट देखील मिळवून दिल्या, तो खेळाडू ठरलाय या संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. पिरकोण संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रसाद गावण. धावा जमवल्यात 49 आणि वैयक्तिक गोलंदाजी करताना 8 गडी बाद करण्याचा मात्र विक्रम केला या स्पर्धेमध्ये. एक मेडन षटक प्रसाद गावण याने यायचा आहे. प्रसाद गावण खरं तर भरपूर अपेक्षा होत्या पिरकोन संघाला. प्रसाद गावण याच्याकडून अनेक स्पर्धा पण पाहिल्या असतील, अनेक स्पर्धामध्ये खरं तर या मानांकनापासून मुकला देखील असेल. आज मात्र संधी चालून आली आणि त्या संधीचं सोनं देखील केलं प्रसाद याने. बेस्ट ऑफ लक प्रसाद. मी आज तुझ्यासोबत थोडा जोडतोय. आज खऱ्या अर्थानं मला सुद्धा अभिमान वाटतोय की माझ्या शेजारच्या गावामधला एक नाईट टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द प्लेअर ऑफ मॅच आपण ज्याला म्हणतो, मॅन ऑफ द सिरीज ज्याने पटकवलेला आहे तो प्रसाद आपल्या समवेत आहे. प्रसाद, तुझी फलंदाजी आणि तुझी गोलंदाजी बघितल्यावर असं वाटत होतं की कुठेतरी हा पिरकोण संघ एक मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळतोय असं मला वाटत होतं. तर तुझ्या गोलंदाजीबद्दल काय सांगशील? नक्कीच आमची गोलंदाजी खूप चांगली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही जे 4 गोलंदाज आम्ही जे निवडतो ते एक चांगली गोलंदाजी करतात आणि मन लावून गोलंदाजी करतात, ज्याच्यामुळे आम्ही मॅचेस जिंकण्याचा प्रयत्न करतो. मी मागच्या 2-3 आठवड्यामध्ये बघितले तुमचा संघ भरपूर ठिकाणी खेळत होता, परंतु कुठेतरी पहिल्या किंवा दुसऱ्या सामन्यामध्ये तुमची हार होत होती. तर मला असं वाटते की क्रिकेट हा एकट्या दुकट्याचा खेळ नव्हे तर तो टीमचा खेळ आहे. परंतु आज या खेळवण्याच्या ग्राउंडमध्ये निव्वळ आणि निव्वळ तुझ्या गोलंदाजीची आणि फलंदाजीचीच वाहवा होत होती. तर तुझे फलंदाजीसुद्धा तू एवढ्या जोमाने करतोस असं आम्हाला वाटत नव्हतं, परंतु तुझ्या फलंदाजीमधून जे षटकार आणि चौकार येत होते ते निश्चितच तुमच्या या प्रेक्षकांना भारावून टाकत होते. तर ह्या अक्षरशः तुझ्या या गोलंदाजीवर आणि फलंदाजीच्या जोरावर तो आज ही मॅन ऑफ दी सिरीजची, ज्याला आपण बायसिकल म्हणतो, सायकल म्हणतो, ती तू पटकावलेली आहेस. तर त्याबद्दल तुला काय वाटतंय? नक्कीच एक चांगलं वाटतं की मॅन ऑफ द सिरीज जिंकलेलं आहे. पण आता आम्ही विचार केला तर आम्ही 7 नाईट टुर्नामेंट खेळलो होतो, 2-2 मॅचेस जिंकत होतो. पण कुठल्या तरी एक शेवटच्या क्षणी आमच्याकडून थोडी चूक होऊन आम्हाला ती लाईन क्रॉस करता येत नव्हती. पण आज ती लाईन क्रॉस करता आली, त्याच्यामुळं मी माझ्या सगळ्या प्लेयरांचं आणि विशेषतः माझ्या प्रेक्षकांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप सपोर्ट केला. एवढ्या मॅचेस हारून पण ते आमच्यासोबत प्रत्येक मॅचला आमच्यासोबत येऊन आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, त्याच्यामुळे त्यांचं मी नक्कीच अभिनंदन करतो. निश्चितच 2-3 टुर्नामेंट हरल्यानंतर आपण त्याच जोमाने, त्याच ईर्षेने आपण ह्या टुर्नामेंटमध्ये अगदी जोमाने खेळलात आणि प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावर आपलं नाव कोरलं. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या या आयोजकांच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा असतील. परंतु तू या आमच्या केळवणीच्या ग्राउंडवर खेळताना तुला ह्या आयोजनाबद्दल काय बनायचं वाटेल? नक्कीच इथं खेळताना मजा आली आम्हाला. विशेषतः मनीष दादाचा आम्ही अभिनंदन, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि DJ सॅमला की त्याने आम्हाला खेळण्याची संधी दिली. एक चांगला ग्राउंड आहे, तिथं आम्हाला खेळण्याचा आनंद वाटला आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांनी आम्हाला साथ दिली, त्याच्यामुळे आम्ही आज पहिल्या नंबरचं बक्षीस जिंकू शकलो. धन्यवाद. असेच ह्या खेळवण्यामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होतील तेव्हा तेव्हा तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करा आणि तेव्हाही तुम्हाला संधी मिळली जाईल. धन्यवाद.
चला तर बोलूया शेवटचं आणि अंतिम महत्वाचं मानांकन. डीजे सॅम आणि मनीषी शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतम दादा चषक 2025 या स्पर्धेचा संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडू खरं तर संघाने आपल्या खेळाच्या जोरावर प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली आणि फक्त मनं जिंकली नाहीत तर पिरकोन संघाने खरं तर 2025 मध्ये ज्या चषकाला गवसणी घालायचे तो चषक देखील आपल्या कवेत घेतलाय. तो संघ ठरलाय पिरकोन 11 पिरकोन द चॅम्पियन्स ऑफ द टुर्नामेंट. सर्व संघाने यायचं आहे. चला प्रसाद आपण या. चला पिरकोन संघाचे संघमालक स्पॉन्सर आहेत त्यांनी मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. आदेश मोकल. तर 2 दिवस अगोदरच पिरकोन संघाचा एक खेळाडू मला निश्चित भेटला होता. त्याच्याशी थोडीशी मी मीटिंग केली. त्याला मी विचारलं देखील की नाईटमध्ये तुम्हाला अद्याप बक्षीस लागले की नाही. तर तो बोलला की डे मध्ये आम्ही 3 पारितोषिक मारलेत, नाईटमध्ये अद्याप आम्हाला जमलं नाही आहे. तर मी त्याला असंच मस्तीमध्ये बोललो की यावेळेस तुम्हाला नाईटला नंबर लागेल. खरं तर माझा शब्द खरा होता की निश्चितच तो दिवस चांगला होता परंतु खेळ चांगला केला पिरकोन संघाने आणि या स्पर्धेचा मात्र चॅम्पियन ठरलाय पिरकोन पिरकोन. तर चला या संघ मला कोणी असेल पिरकोन संघाचा आपण यायचं आहे. निश्चितच पिरकोन संघाने चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये खरं तर 2025 कॅलेंडर वर्षातील पहिल्या वेळेला नाईट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय खरं तर या स्पर्धेमध्ये. विनंती असेल खरं तर चषक देण्यासाठी या स्पर्धेचे लाडके आयोजक सॅमजी कोळी, त्यानंतर मनीषी शिवकर, विजयजी शिवकर यांना देखील विनंती असेल. प्रकाशजी शिवकर खरं तर RDC बँकेचे संचालक, व्हाईस चेअरमॅन, कोयसो हायस्कूल शाळा केळवणे यांच्या पवित्र शुभासे मात्र हा प्रथम क्रमांकाचा करंडक खरं तर उंचावताना अभिमाना निश्चितच गर्वाने खरं तर छाती फुलून देखील असेल पिरकोन संघाची. चला प्रेक्षक वर्ग या, सर्व तमाम प्रेक्षक वर्गाला समर्थक जे आहेत पिरकोन संघाचे त्यांना सगळ्यांना विनंती असेल आपण लागलीच तर फोटो सेशनमध्ये जोडायचं आहे. खरं तर गोड क्षण चित्र आहे. विजयाचा तो गुलाल उडवू, संघर्षाचा इतिहास घडवू. विजयाचा तो गुलाल उडवू, संघर्षाचा इतिहास घडवू. जनसेवेच्या मैदानातून, जनसेवेच्या मैदानातून मागण सरायचं आपल्या प्रीतम हात्रेनं आता आमदार करायचं. आपल्या प्रीतम दादानं